की पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी माणूस. खरं तर हे मी पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक वाचून पण एक क्षणभर असं मला वाटलं की खरंच माणूस आनंदी असतो का. कारण समर्थांनी सुद्धा असं म्हणून ठेवलंय की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधू न पाहे. पण त्याचा वेगळ्या अंगाने विचार केला तर आपण स्वतः विचार केला आपल्या की आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपल्यात काय त्रुटी आहे, आपण काय करू शकतो आणि काय करू शकणार नाही, ही स्वतःची स्वतः जर आपण तुलना केली तर माणूस आनंदी राहू शकतो. असं विधान नाही करत मी. एक पुस्तक वाचलं, ते कुठलं तेही सांगते, दाखवायला पण आणलंय तुम्हाला मी. एक एडी जाकू नावाचा जर्मन माणूस होता असं म्हणते, कारण तो 105 वर्षांचा होऊन गेला. तर अतिशय संपन्न, अतिशय सधन, आपण ज्याला एकत्र कुटुंब, आपली पिढी त्या ह्याच्यातनं वाढलेली आहे, तर एकत्र कुटुंबात राहणारा 114 जणांचं कुटुंब होतं. म्हणजे त्याची मावस चुलत असे सगळेजण, मोठा 200 वर्षांपूर्वीचा असा वाडा होता. जर्मनीमध्ये लिपझिक नावाचं गाव होतं आणि तिथे हे सगळे म्हणजे आईच्या माहेरचे, त्याच्या वडिलांच्या बाजूचे सगळे अतिशय गुण्यागोविंदाने राहायचे. आणि त्याला आई वडील एक बहीण असं त्यांचं छान आनंदी, म्हणजे स्वतःचं छोटं कुटुंब असलं तरी हे सगळेजण एकत्र राहायचे. त्यामुळे तो म्हणाला की आम्ही अतिशय आनंदात राहत होतो. आणि हे पुस्तक मुळात इंग्लिशमधलं जे आहे ते जगामधल्या सगळ्यात जास्त खप होणाऱ्या पुस्तकांमध्ये आहे आणि त्याचं रूपांतर, भाषांतर, अनुवाद हा मुकुंद वझे नावाच्या व्यक्तीने अतिशय सुंदर आणि छान केलं आहे. आणि ते वाचत असताना मला एक असं समांतर आपल्याला वाचलेलं असलं की आठवतं, म्हणजे त्या छळछावणीमध्ये जूनचा नाश होण्यासाठी हिटलरनी नाझींनी ज्या ज्या युक्ती उपयोजल्या होत्या, ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या, ते वाचत असताना सावरकर डोळ्यासमोर आले. जन्मठेप वाचलेली आहे किंवा एकूण सावरकरच डोळ्यासमोर आले की म्हटलं अरे हे समान, म्हणजे पृथ्वीवरती सगळे 9 रस जे आहेत किंवा मानवी प्रवृत्ती आपण ज्याला म्हणतो की राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, करुणा आहे, दया आहे, ममता आहे, हे पण प्रत्येक माणूस म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी असतं. आणि कुणामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं. तर ज्यानी, म्हणजे आता आणखीन एक पुस्तक सांगते, खूप सुंदर आहे ते पण पुस्तक. चार्ली चॅप्लिन आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, विनोदाचा बादशहा असं त्याला पु ल देशपांडे म्हणत असत. तर त्याचं पुस्तक म्हणजे हसरे दुःख हे पुस्तक वाचलं त्यांचं आणि असं वाटलं की अरे जो जगाला हसवतो तो व्यक्तिगत आयुष्यात किती दुःखी आहे, पण आपलं दुःख कुरवाळत बसत नाही, म्हणून ते हसरं दुःख हे ते पुस्तकाला नाव दिलंय. तर त्याच्या दुःखाला जणू हास्याची झालर होती असं वर्णन त्याच्यात आहे. तर मग हा जो आहे, आत्ता मी ज्या विषयावर बोलणार आहे तर सांगत होते मी मगाशी, तर इतकं हसरं खेळतं कुटुंब. 1920 साली लिपझिकमध्ये याचा जन्म झाला. आणि साधारणपणे म्हणजे आता इथून विचार केला तर इथून ज्ञानप्रबोधिनी किती अंतर आहे चालत, तर तेवढ्या अंतरावरती, त्याच्या घराच्या अंतरावरती एक प्राणी संग्रहालय होतं. आणि जगात सगळ्यात मोठं प्राणी संग्रहालय तिथे होतं. आणि त्या प्राणी संग्रहालयाचं वैशिष्ट्य काय होतं, तर तिथे सिंह, अतिशय जगामधल्या उत्तम जातीचे सिंह बघायला लोक वर्षातनं 2दा येत असत. म्हणजे जत्राच भरायची आणि त्या जत्रेच्या निमित्तानं खूप उलाढाल व्हायची, म्हणजे आर्थिक व्हायची, नंतर सामाजिक व्हायची, लोकांची वेगवेगळ्या देशामधनं लोक यायचे, त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती कळायच्या. तर तो म्हणला असं माझं बालपण गेलेलं आहे. 13 वर्षापर्यंत मला जगामध्ये म्हणजे मी पाहिलेल्या जगामध्ये माणूस दुःखी असतो, माणूस हेकट असतो, माणूस द्वेष मत्सर करतो, हे कुठे माहितीच नव्हतं. कारण मी एवढ्या 120 जणांच्या कुटुंबामध्ये वाढलेलो आहे. आणि त्याचे वडील अत्यंत बलदंड, म्हणजे ताकदवार आणि तेवढेच कनवाळू, इतरांना मदत करण्यामध्ये पण अतिशय पुढे. म्हणजे जन्मानं ज्यू असूनही ते म्हणत असत की पहिला मी जर्मन आहे, वर्तमानात मी जर्मन आहे, भविष्यात पण मी जर्मन आहे आणि भूतकाळात मी जर्मनच आहे. आणि सगळ्यात नंतर माझा ज्यू धर्म आहे. धर्म आम्ही स्वीकारतो, पण आधी देशाला आम्ही मानवंदना देतो. देश हा माझ्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्या एडीचे आजोबा देखील पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनांच्या बाजूनेच लढलेले होते आणि त्यावेळेला ते युद्धामध्ये कामी आले होते. म्हणजे इतका जाज्वल्य अभिमान त्यांच्या ठिकाणी होता. आणि मग अचानक झालं काय असं ते आपण पुढच्या टप्प्यात बघूयात.
पण आधी तो म्हटलं 13 वर्षापर्यंतचं माझं बालपण जे आहे ते अत्यंत समाधानाने अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये, सधन ज्याला म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये, मागेल ते मागायच्या आधीच, त्या काळात 1920 सालचा जन्म आहे त्याचा, त्या काळामध्ये मागेल ते म्हणजे अत्यंत सधनच होते. आणि त्यांच्या घराला ते सांगतात, आमच्या घराला 200 वर्षापूर्वीचा वाडा होता, पण सगळ्या बाजूनी काचा होत्या आणि ते बघायला सुद्धा लोक यायचे. मोठाच्या मोठा वाडा होता आणि सगळ्या बाजूनी काचा होत्या. आपल्याला आत्ता बघितलं तरी असं वाटतं अरे बापरे केवढं आहे असं आपण पाहतो आणि म्हणतो. पण हे वर्णन मी आत्ता का करते, तर तो म्हणला की म्हणजे 13 वर्षांच्या नंतर त्याचं प्राथमिक शिक्षण संपलं आणि आपल्याकडे कसं 8व्या वर्षानंतर किंवा 7व्या-8व्या वर्षापर्यंत मुंज किंवा विद्याव्रत असं करतात, तर त्यांच्या इथे एक धार्मिक संस्कार केला जातो 13व्या वर्षी मुलांचा. म्हणजे ज्याला सुनता असं म्हणतात, पण त्या म्हणजे ज्यू लोकांच्या मध्ये सुनता असं म्हणत नाही. तर ते धार्मिक विधी असतो आणि आपल्या गेलेल्या पितरांबद्दल पण त्यावेळेला प्रार्थना करायची असते सगळ्या घरातल्या कुटुंबियांनी. नंतर ती व्यक्ती मग तिच्यावरती काय जो संस्कार होतो धार्मिक, नंतर संपूर्ण गावाला खाणं दिलं जातं, जेवण दिलं जातं. आणि मग आता तो संस्कार स्वीकारल्यानंतर ती व्यक्ती आता आपण केलेल्या कृतीला स्वतः जबाबदार आहे. म्हणजे पुरुष उत्तम प्रकारे काम करण्याला ही व्यक्ती लायक आहे, म्हणून तो संस्कार केला जातो. आणि तो संस्कार अतिशय थाटामाटात करायचा असं वडिलांनी ठरवलं होतं. पण का कोणास ठाऊक त्या नाझीच्या मनात, नाझी जेव्हा सत्तेवर आला आणि त्यावेळेला सगळीकडे संचारबंदीच लागू केली त्यांनी, की मी म्हणेन तीच प्रमाण दिशा आणि तसंच झालं पाहिजे. आणि मग नाही ना, म्हणजे तळघरामध्ये लपून तो संस्कार करावा लागला. हे घरातलेच एवढे जण होते तरी सुद्धा 5-5 जणांनी येऊन जेवण करायचं, मग तळघरातनं बाहेर जायचं, अशा पद्धतीनं तो म्हणला आम्हाला ते सगळं भयावह आणि विचित्र वाटायला लागलं. पण तरी वडील डगमग करायला नव्हते. सगळ्या प्रकारे त्यांनी अख्खं गाव सुद्धा असं भूमिगत जेवायला घातलं. म्हणजे असं वाचल्यानंतर असं वाटतं की आपल्या भूमिगत लोकांना सुद्धा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अनेकांनी मदत केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे मी आत्ता ज्या वास्तूमध्ये राहते तो पूर्वी दातेवाडा होता. त्या दात्यांनी सुद्धा लोकमान्य टिळकांना ऐन रात्रीतनं मोठ्या प्रमाणामध्ये धन पुरवलं होतं. म्हणजे असं समांतर डोक्यात येतं म्हणून ते सांगितलं, कारण आपल्याला ते थोडंफार माहिती आहे म्हणून. मग आता तो म्हणला हा विधी झाल्यानंतर वडिलांनी मला विचारलं की आता तुला प्राथमिक शिक्षण तुझं झालंय, तर आता माध्यमिक शिक्षणासाठी, आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे पूर्वीचं म्हणजे त्याला इंजिनिअरिंगलाच तू जा असं वडिलांनी सुचवलं होतं. कारण त्या 1925 ते 30च्या नंतर तेव्हासुद्धा बुद्धिमत्ता जर्मनमध्ये तपासली जायची आणि कुठे कल आहे हे पण तपासलं जायचं. मग त्यांचं निरीक्षण कौशल्य आणि हस्तकौशल्य हे माझं अधिक उत्तम झाल्यामुळे, म्हणजे अधिक उत्तम आल्यामुळे मला डॉक्टरीकडे न जाता इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकल इंजिनियर मध्ये मी जावं असं वडिलांचं मत पडलं. आणि म्हणून मग तिकडे जाण्याचा विचार चालू झाला. पण एक दिवस प्राथमिक त्या शाळेत जात असतानाच एक दिवस त्याला सांगितलं की तू उद्यापासून शाळेत यायचं नाही, कारण तू ज्यू आहेस, तुला शिक्षणाचा अधिकारच नाही. कारण तो सगळा फतवा हिटलरनी काढलेला होता. आणि मग त्यांना फार वाईट वाटलं. पण वडील जिद्दीचे होते. त्यांनी काय केलं, ते म्हणले की तुला आता हे शिक्षण तर आता संपलेलंच आहे, त्यामुळे उद्यापासून शाळेत इथे जाण्याचा प्रश्नच नाही आहे. 1च महिना फक्त राहिलेला आहे, ते तुझं मी लिव्हिंग सर्टिफिकेट घेतो आणि तुला नाव बदलून एका अनाथ जर्मन मुलाचं नाव शेल्टर म्हणून जर्मन मुलाचं नाव त्याला लावलं. हा ज्यू होता जन्मानं, पण त्याचं नाव बदलून कागदपत्रांवर खोट्या सह्या घेऊन ते म्हणले का, तर शिक्षण हे आणि हे कौशल्याचं शिक्षण, ज्ञान हे तुला संपादन करायलाच हवं. पुढे कुठली वेळ कशी साधून येईल हे माहिती नाही, आणि आपल्याकडे जर उत्तम कौशल्य असेल तर तू जिवंत राहू शकशील आणि चांगल्या प्रकारे लोकांना सामावून घेऊ शकशील. हे वडिलांचं वाक्य म्हणलं मी अजिबात कधीही आयुष्यात विसरलो नाही. आणि त्यांच्याप्रमाणे मी वागलो, त्यामुळे माझं आयुष्यात खूप भलं झालं. आणि मग त्यांनी ते सगळं बदल केला आणि मग तो गेला. म्हणजे इथून साधारण आपलं बेळगाव वगैरे कसं आहे एवढ्या लांब तो गेला. त्या जर्मनपासून लिप्झिग गावापासून तो त्याच्यासाठी गेला. आणि मग गेल्यानंतर अर्थातच तो अनाथ आहे. मग शिक्षण झालं कॉलेजमधलं की त्याला अनाथालयामध्ये जायला लागायचं. आणि कल्पना करा की आपण अनाथ नसूनही अनाथासारखं वागतो आहोत.
म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी माझ्या मनाची अवस्था झाली होती. असं त्यांनी कित्येक रात्री मला आईवडिलांची आठवण यायची. आत्ता वाटायचं फोन करावा, पण फोनवरनं कळलं तर काय होईल, आपलं शिक्षण इथेच थांबेल. कोणी फोन ऐकला तर 15 दिवसातनं एकदा फोन करण्याची परवानगी होती, पण तरीसुद्धा वडील म्हणायचे तू करू नकोस, कारण तू नकळत तुझा खऱ्या रूपाबद्दल बोललास तर तुझं शिक्षण बंद होईल. म्हणजे अशा स्वरूपात 13 ते 18 ही हे वय नेमकं कसं असतं बघा. आणि त्या वयामध्ये म्हणजे केवळ शिक्षणाकरता म्हणजे वडील त्याला फोन करायचे आणि ते सांकेतिक भाषेत बोलायचे. आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला नंतर एका कुर्ग नावाच्या मित्राकडनं कळलं की अरे वडील माझ्याशी बोलायचे शूरतेचा फोन खाली ठेवल्यानंतर त्यांना ढसाढसा रडायला यायचं की अरे मी माझ्या मुलाला लांब ठेवलंय, तो शिकतोय, पण एक अनाथ म्हणून म्हणजे आई वडील आपण आहोत आणि अनाथ म्हणून त्याला जगावं लागतंय. मग तरी असा माणूस का बरं म्हणेल की मी पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी माणूस आहे म्हणून. तर त्याची थोडीशी पुढे आपल्याला गोष्ट येईल. आणि हे जे 18व्या वर्षी ते शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरचं पूर्ण केलं आणि त्यांना एक असं एक छोटंसं, जसं आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही काम करावं लागतं तसं त्याला एक्सरेचं एक उपकरण बनवायला दिलं होतं. आणि एक्सरेचं त्याने उपकरण स्वतः तयार केलं आणि त्या उपकरणाला संपूर्ण त्या प्रदेशामधनं पहिलं बक्षीस त्याला मिळालं. आणि एक कामगारांची आणि शिक्षकांची अशी युनियन व्हायची. मग युनियन म्हणजे पगारवाढीसाठी वगैरे अशी नाही, तर त्या युनियनमधनं समान विचाराची माणसं एकत्र यायची. त्यांनी आपल्या याच्यावरती चर्चा करायची, वाद घालायचे. आणि मग हे यंत्र म्हणजे कुठलंही यंत्र असेल किंवा जे काय आपण सुधारणा करतोय यंत्राची किंवा जे काम करतोय त्याचं समाजासाठी किती उपयोग होईल हा विचार करायचा. आणि तिथे मला असे समानधर्मी विचार करणारी लोक खूप भेटली आणि त्याचा मला खूप आनंद झाला आणि पुढे उपयोग पण झाला. आणि मग ते सन्मानपत्र देणं हे खूप मानाचं समजलं जायचं. पण एकीकडे लोक त्याच्यावर कीव करायचे की अरे हा अनाथ आहे. आणि मग तेव्हा त्याला अस्वस्थ व्हायचा तो की अरे हे बघायला माझे आई वडील नाही. पण मग झालं काय, त्याला तो म्हणला, त्याच्या आत्मकथनात आहेच की 18व्या वर्षी माझ्याकडनं एक घोडचूक झाली आणि त्याच्यानंतर मला खूप पश्चात्ताप झाला. आणि घोडचूक म्हणजे काय हो, तर आईवडिलांच्या 20व्या लग्नाच्या वाढदिवशी हे त्याचं सगळं काम संपलेलं होतं. आणि तो म्हणला मी 8 तास ट्रेनमध्ये बसून मी आमच्या गावी लिपरीला जाणारच, म्हणून तो ट्रेनमध्ये बसला आणि गावी घरी आला तर घराला कुलूप होतं आणि आजूबाजूला पण सगळा सन्नाटा होता की एवढं म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एवढं गोकुळ भरलेलं होतं आणि आता कोणीच कसं नाही. मी त्याला क्षणभर शंका आली की अरे आपण चुकीच्या ठिकाणी आलोय की काय, घर तर शाबूत आहे. मग सगळेच कुठे गेले, कोणीच नाही घरामध्ये. म्हणून त्याच्याजवळ किल्ली होती, त्याने घर उघडलं तर आतमध्ये त्याची लाडकी लिली कुत्री तेवढी होती. तिला घेतलं त्याने आणि आपला बेड आहे का कुठे, सगळ्या खोल्या ढुंडाळल्या सगळीकडे गेला आणि तो पूर्वीच्या बेडवर झोपायचा. त्या गादीवर तो शांतपणे झोपला आणि त्याची झोप म्हणजे ती काळ झोपच ठरावी की काय, तर पहाटे 3:30-4च्या सुमारास 9-10 नाझी लोक बुटांच्या दारावरती खूप आवाज केला आणि दार तोडून काढलं आणि आतमध्ये घुसले 9 ते 10 नाझी लोक ते आणि ह्याला मरेस्तवर मारलं. म्हणजे तो म्हणला मला काही कळेच ना की मी आलो हे आईवडिलांना भेटायला. आणि त्याला कल्पनाच नव्हती म्हणजे, कारण त्याच्या शिक्षणामध्ये व्यत्यय नको किंवा इतकी परिस्थिती चिघळलेली असेल किंवा नाझींचा इतका परिणाम झाला असेल की सगळं भयान स्मशान शांत असेल आजूबाजूला आणि आपल्या एवढ्या हसत्या खेळत्या घरात कुणीच नसावं याचं त्याला खूप वाईट वाटलं. आणि तो मग कळेच ना त्याला. आणि मग त्याच्या कपडे अंगावरचे फाडले आणि त्याच्या हातावर उलट स्वस्तिक काढलं का, तर घाबरवायला, मारायला नाही घाबरवायला. ते खूप घाबरवायचे जू लोकांना की तुम्ही माणूस नाही, तुम्ही कुत्र्याच्या लायकीचे सुद्धा नाही. आम्ही एक वेळ कुत्र्यावर प्रेम करू पण तुमच्यासारख्या लोकांवर आम्ही प्रेम करणार नाही. त्यामुळे तो म्हणतो की द्वेष ही सगळ्यात मोठी माणसाच्या ठिकाणी असणारी ठिणगी आहे. गीतेमध्ये पण एक श्लोक आहे बघा चप्पल, क्रोधात्मवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. एखाद्याचा राग आला तर त्या रागाचं रूपांतर द्वेषामध्ये होऊ देऊ नका. तो आपल्या एका ठिकाणी असं म्हणतो की अरे द्वेष हा तर कॅन्सर सारखा आहे. कॅन्सरला मुळापासून उपटून टाकलं तर तो योग्य पद्धतीने माणसाला जगू देतो. द्वेषाने द्वेष वाढतोच. आणि म्हणजे हे
नाझींचं सगळं हत्या म्हणजे खंड संपल्यानंतर जेव्हा तो युद्धा समाप्तीनंतर पुढच्या म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये त्याला जावं लागतं, कारण त्याला 6-6 महिन्यांचाच विसा मिळतो. मग तो म्हणला की असं विंचवाचं विराड पाठीवर घेऊन राहण्यापेक्षा मी दुसऱ्या देशामध्ये जाणं पसंत करेन. मग तेव्हा त्याच्या मनात असं आलं की असं राहताना आपल्या मी एका ज्या नाझीनी छळलं होतं तो नाझी ज्यू लोकांना नंतर मिळाला होता आणि त्याचे हाल केले नाही, पण त्या नाझी माणसाला बंदिवान केलं होतं. तर ते म्हणले तेव्हा मी होतो 78 वर्षाचा आणि मी त्या नाझी माणसाला भेटायला गेलो की तू असं काय केलंस, तुला यात काय मिळालं, तू तर माणूसच आहेस, मी पण माणूस आहे, मग तुझ्या थोडी पण माणुसकी नसावी का. तर त्याला बोलता आलं नाही काही, तो थरथर कापायला लागला आणि भीतीने रडायला लागला. म्हणजे काही माणसांना तसं करून घेतलं जातं, किंबहुना तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा मृत्यू तुमच्या समोर आहे अशा पद्धतीने वागवलं जातं. म्हणून त्या लोकांची सुद्धा मला तो म्हणला दया आणि कीव आली. आणि मग थोडंसं आता परत मागे येते, तो म्हणाला की मला इतकं मारलं आणि मग बाहेर नेलं ओढून आणि ते म्हणले की तू ज्यू आहेस, तुझं घर आम्ही सगळं आता ताब्यात घेतलंय आणि आई वडील कुठे आहेत म्हणले माझे. तर ते म्हणाले की तुझे आई वडील बहीण आणि सगळ्यांना बंदिवान करून आत्ता आम्ही घेऊन गेलेलो आहे आणि तू पण तिकडेच यायचंय. आणि तो घाबरला आणि तो म्हणला मला बाहेर काढलं आणि सगळं घर दगड फेकून काचांचं होतं, मग अशी सांगितलं मी काचा लावलेल्या होत्या, काचा सगळ्या निखळून गेल्या आणि मला म्हणला मी 2 तास तिथे रडत बसलो होतो आणि मी का रडतोय असं म्हणून मला आणखीन मार बसत होता. आता कुठल्या व्यक्तीला ते म्हणले आपण हसत खेळत राहतं घरामध्ये असं कुठलं जातंय आणि आपल्यावर मार बसतोय आणि आपले सगळेच कोणी नाही येत म्हटल्यावर रडण्याशिवाय दुसरा पर्याय होता काय माझ्याकडे. आणि मग तसंच त्याला ओढून नेलं आणि एका डब्यामध्ये म्हणजे एका गाडीच्या डब्यामध्ये 35 जण असे एकूण 150 डबे होते आणि 35 जण एका डब्यात असे प्रत्येक डब्यात भरले. कुणालाही कुठेही घातले गेले की आता हे सगळे एकत्र होते तर एकत्र असावे असं नाही, जे येतील त्यांना घातलं. आणि मग त्यांनी विचारलं की आता आम्हाला कुठे नेणार आहे, तर ते म्हणाले की तुम्हाला आता बंदीखान्यात नेणार आहे. त्यांनी कारण काय विचारल्यावरती कारण विचारायचं नाही म्हणले. मग दुसऱ्या एका नाझीने त्याच्या नाकावरती आणि कानावरती इतका जोरात ठोसा मारला की तो म्हणला माझ्या कानाचा पडदा फाटला आणि मला भूसर दिसायला लागलं. मला काही समजेच ना की अरे माझा अपराध काय आहे, माझं कारण तरी काय एवढं मारण्याचं. कारण मी विचारलं नेणार कुठे आणि माझे आई वडील आणि माझे सगळे नातेवाईक कुठे आहेत. तर त्यांनी काय करावं की लांबर म्हणजे जिथे गाडी थांबली तिथनं उतरवलं आणि काय नाही मनात येईल त्यांना, म्हणजे कसं की जे सक्षम आहेत तरुण आहेत त्यांना डावीकडे आणि जे म्हातारे आहेत जे सक्षम नाही ज्यांच्यात ताकद कमी आहे जे अपंग आहेत जे लहान आहेत त्यांना उजवीकडे. तर त्यांनी विचारलं असं का, ते म्हणले माझं असं का करताय, आमची माणसं आमच्यासमोर आमच्याबरोबर आली तर आम्हाला त्यांची काळजी वाहता येईल. तर ते म्हणले नाही त्यांना दुसरीकडे नेणार आहोत आणि हे तुला विचारायचं कारण नाही. आणि मग तेवढ्यावर झालं आणि मग एक मोठ्याच्या मोठा लांबून धुराचा लोट येताना त्याला दिसला. तर तो म्हणला हे काय आहे, तर परत प्रश्न विचारला तर तुझी हीच गत होईल म्हणाले. आणि 177 298 असा त्याच्या दंडावरती नंबर कोरून ठेवला, सुयांनी नंबर कोरून ठेवला. असा प्रत्येक जर्मन माणसाच्या दंडावरती नंबर कोरलेला होता, कारण तो कुठे जाऊ आणि ह्याला काय होतं की हा तंत्रज्ञ होता, शिकलेला होता, म्हणजे हा जर्मनांच्या दृष्टीने आर्थिक काहीतरी त्याने मिळवून देईल असा होता. म्हणजे ह्याला जिवंत तर ठेवायचा पण अर्धपोटी ठेवायचा आणि रोज इतकं काम झालंच पाहिजे. विविध प्रकारची कामं म्हणजे कशी, तर कोळशाची खाण होती तर कोळशाच्या खाणीमध्ये 9 जणांनी उतरायचं, एका वेळेला 9 जण जाऊ शकत होती. एकाने कोळसा खोदून सैल करायचा, दुसऱ्याने त्या वॅगनमध्ये भरायचा. त्या अशा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असं ह्या वेळेमध्ये 9 वॅगन भरल्याच पाहिजे. आणि नाही भरल्या तर त्या गळ्यात लटकवलेला असतो बिल्ला की हे 6 वॅगन हा भरू शकला नाही तर ह्याला फासावर द्यायचं किंवा ह्याला जाळून टाकायचं. म्हणजे असे तो म्हणाला ना की 80 लाख लोक माझ्या समोर गेलेली मी स्वतः पाहिली आहेत. म्हणजे वाचताना पण म्हणजे मी जूनमध्ये हे पुस्तक वाचलं होतं आणि परत आत्ता बोलायचं म्हणून 2 दिवस पुस्तक वाचते, तर 2 दिवस खरं सांगते मला झोप आली नाही. आणि सावरकर सतत डोळ्यासमोर आले की अरे आपल्या इथे पण असेच आहेत, केवळ सावरकर आहेत. आणि म्हणजे सावरकरांच्या
विचारांनी, त्यांच्या प्रेरणेने, लोकमान्यांच्या प्रेरणेने उद्युक्त झालेले असे किती आहेत, किती आधुनिक वीर आहेत. मग ते समोर येतच नाही. आणि तरीही हा माणूस सांगतो की अरे तुम्ही दुसऱ्यावरती प्रेम करा, तुमच्या आई वडिलांना सांगा की तुम्ही माझ्यासाठी जगात सर्वश्रेष्ठ आहात. मग आता थोडंसं आपण फ्लॅशबॅक पद्धतीने जाऊ, कारण सगळं सांगून होणार नाही. मी सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे सगळं. मग जेव्हा ते 1960 नंतर सगळीकडे सांगायला लागले, ते म्हणले पहिल्यांदा मी शालेय मुलांच्या समोर सांगायचो की अरे मुलांना तुमच्या आई वडिलांवरती रोज उठलात की त्यांना आय लव्ह यू म्हणा, कारण त्यांच्याकडे ती पद्धत होती. आपल्याकडे जसं मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणतात, आता पाया पडतात, ही पद्धत आहे. आपण नवीन पिढीकडे गेलो तरी सुद्धा आपण ज्येष्ठांच्या पाया पडतो. तर एका सिंगल पॅरेंटने त्यांना अपरिचित व्यक्तीने फोन केला की तुम्ही काय चमत्कार केलात माझ्या मुलीवरती. तर ते म्हणले नाही, मी नाही काही केलं. तर ते म्हणाले ती माझ्याशी सतत भांडायची, सतत वाईट बोलायची, सतत मला टाकून बोलायची, मी केलेलं कुठलीच गोष्ट तिला आवडायची नाही. आणि ती कॉलेजमधून आली, ती तिच्या धाकट्या बहिणीसाठी तिला आणायला गेली होती आणि हा तिथे बोलत होता मुलांसाठी म्हणून. फक्त तो म्हणला पहिल्यांदा मी बोललो, जेव्हा बोललो माझे अनुभव सांगितले आणि त्यातनं ते मला असं सांगायचंय, असं सांगितलं त्या छोट्या मुलांना सुद्धा की अरे तुम्ही सुख वाटा म्हणजे दुप्पट होईल, म्हणजे दुप्पट होईल. आणि दुःख जर दिलं, दुःख दुसऱ्याला आपलं दुःख सांगितलं तर ते निम्म हलकं होईल. असं तो लहान मुलांना पण उदाहरण देऊन सांगायचा. अरे तुम्ही धडपडलं ना की त्याला धरायला काम, हसत बसू नका कसा. आणि मी हे बघितलंय म्हणले की आसुरी आनंद कसा मिळवला नाझींनी हे मी स्वतः पाहिलंय. मग आपण असं करू नका. आणि म्हणून तर म्हणतो की मी पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी माणूस का आहे, तर मी आता आनंदी आहे असं म्हणून नाही, मी दुःख भोगलंय, पण त्या दुःखाला मी कशी ताकदीने, म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक ताकदीने कसा पुढे झालो. आणि ज्ञान हेच सगळ्यात कसं महत्वाचं आहे, हा माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेला संस्कार मी कधीही विसरणार नाही. आणि म्हणून कुठल्याही वयामध्ये ज्ञानार्जन करायला मागे राहू नका, हा सगळ्या वयोगटात तो सांगत फिरायचा. आणि असं करता करता हजारो लाखो लोकांपर्यंत तो पोचायला लागला. आणि ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा तो स्थायिक झाला तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियाचं म्हणजे ऑनर ऑफ द त्या देशाचा मोठा सन्मान त्याला मिळाला. का, तर तुम्ही अनेकांची जीवन वैचारिकदृष्ट्या उजळली, हा केवढा मोठा पुरस्कार आहे. आणि तो म्हणला त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांच्या आठवणीनं एक 5 मिनिटं लोकांशी संवाद साधू शकलो नाही. मला रडल्याशिवाय दुसरं काही जमेच ना. कारण त्यात मला तो म्हणला की मला त्या युनियन मधला पुरस्कार आठवला, तेव्हा पण मी अनाथ होतो आणि माझ्यासमोर आई वडील अनाथ म्हणून मी सनात अजूनही मी अनाथ होतो आणि माझ्यापुढे आई वडील येऊ शकले नाही. आणि एक नाही हो 120 लोक चेंबरमध्ये गेलेली, तो माणूस सांगतोय तुला बघायचे आहेत ना कुठे आहेत ना ते समोर धूर दिसतोय ना, त्याच्यात सगळे बेचिराग झाले. आणि तेव्हा म्हणला की अरे मला मी माणुसकीचं संपूर्णच गेलं माझं. पण तरी सुद्धा म्हणला की एक कुर्ग नावाचा मित्र त्याला भेटला आणि रोज रोज असं वाटायचं की आज जीव द्यावा का, आज आत्महत्या करावी का. पण तो म्हणायचा नाही, आपल्याला कमी खायला मिळतंय तरी सुद्धा चालेल. कसं झोपायची पद्धत कशी होती माहिती का त्या तुरुंगात ठेवलेली. आता ही जी टेबल आहे ना, तर साधारणपणे आपण डायनिंग टेबल असतं बघा, आपण बुफेला गेलो की तेवढ्या टेबलवरती 15 माणसं आडवी आणि प्रचंड प्रचंड थंडी. अंगावरती कपडे म्हणजे काय की तो कोरलेला जो होता ना, तर एक सुती पातळ फक्त प्रत्येकाच्या अंगावर. आणि कसं काय म्हणजे थंडी कशी भागायची. तर असे हाल करून आपोआप मेले ते सुटले, म्हणजे त्यांच्या हालात नाही सुटले आणि आम्ही काहीच केलंच नाही, त्यांच्या मरणाने ते मेले. पण ते म्हणले या त्यांच्या जाचाला सुद्धा आम्ही करून उरलो, पण आम्ही तिथेही कोणाला आमच्या सगळ्या ज्यांना त्रास होत होता त्यांना सुद्धा आमच्या परीने आम्ही मदत केली. एक तिथे डेंटिस्ट होता, तर त्याला तर पोटामध्ये 22 गोळ्या घातल्या आणि सगळी पोटाला आतनं छिद्र पडली आणि तरीही तो मेला नव्हता. मग तो म्हणला नाही, आम्हाला नाझींच्या हातनं मरण नकोय. त्याने लेझर मिळवलं कुणाकडनं, त्याला म्हणले मला लेझर दे आणि ब्लेड आणून दे. आणि त्याने ठराविक शीर कापली की 10 मिनिटांमध्ये माणूस जातो, हे त्याला डॉक्टर असल्यामुळे माहिती होतं. आणि असं कुठे जाणार. आणि शौच विधीला सुद्धा 20-20 जणांनी एकत्र जायचं, म्हणजे किती भयानक प्रकारे बघा.
आणि मग त्या 20 जणांच्या मध्ये मी उभा राहत होतो म्हणला, आणि मी गेलो तर त्या संपूर्ण खालच्या विष्ठेमध्येच पडेल. आणि तसा त्यांनी स्वतःच्या आत्महत्या करून घेतली आणि तो सुटला, असं त्याच्या शब्दात त्यांनी लिहून टाकलं. म्हणजे हे इतके विविध तऱ्हेचे अतोनात छळ बघितल्यानंतर तो म्हणाला की मला असं वाटलं की का, म्हणजे शिवाजी महाराज कसे पेटाऱ्यातून सुटले ना, तसा म्हणला मी एक प्रयत्न केला. म्हणजे मुकुंद वझ्यांनी त्याच्यात शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. काय झालं होतं की फ्रान्समध्ये लोणची घालायला असे मोठे मोठे लाकडी गोल आकाराचे असे पेटारे म्हणजे भांडी वापरतात, आणि त्याला अशी मोठी गोल आकाराची झाकणे असतात. तर ती 2 झाकणं याला सापडली बाहेर गेलेल्या असताना, म्हणजे खाणीमधनं परत येत असताना ती झाकणं सापडली, आणि तंत्र माहिती होतं, अवगत होतं. मग त्यांनी एका वाढणाऱ्या माणसाला विचारलं, वाढप्याला, की ही झाकणं एका ड्रमची आहे, तो ड्रम पण मला आणून द्या. मग ड्रम पण त्याला कशाला पाहिजे म्हणला तो, नाही आम्हाला खाणीच्या कामासाठी पाहिजे म्हणला. मग त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा सुटण्याचा प्रयत्न केला होता. मग त्या ड्रममध्ये तो बसला, त्याच्यामध्ये सगळं वरण पातळ वरण असायचं वाढायला आलेलं, त्याच्यात तो बसला. ती दोन्ही झाकणं लावून घेतली, आणि जे नाला असतं की नाही, त्या नाल्यामध्ये स्वतःला झोकून दिलं, आणि मग ते गडगडत 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 जवळजवळ 2 मैल गेलं, आणि एका झाडामध्ये अडकून पडलं. मग तो बाहेर आला, आणि जवळजवळ 12 तास एडी पळत होता. आणि असं पळत 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 तो गेला एका खेडेगावातल्या एका घरापाशी गेला, आणि त्यांनी दार वाजवलं. तर तो म्हणाला, मला असा मी त्याच्याकडे बघितला अवतार त्याचा घरातल्या माणसाने, आणि तो बंदूकच घेऊन बाहेर आला. आणि तो जो धूम पळत सुटला, तो म्हणला की आता इथे पण राहण्यात काही अर्थ नाही. तो खूप जोरात वेगाने धावत सुटला, पण तरीही त्याच्या पायामध्ये पोटरीमध्ये गोळी बसली. पण ती, आणि मग तो परत त्या पिंपामध्ये गेला, आणि त्याच वेगाने दुसऱ्या बाजूने परत जो ओघ होता त्याच्या छावणीकडे येणारा त्याच्यामधनं आला. आणि त्याच्या ओळखीचे एक डॉक्टर होते, त्याचं नाव दिंग असं होतं. त्याला म्हटले की अरे बाबा, माझ्या पोटरीत गोळी गेली, पळण्याचा हे केला पण तो अयशस्वी झाला. आणि ते म्हणले पण काढणार कसं, तर हस्तिदंती आपण जे ओपनर असतो की नाही, तर हस्तिदंती ओपनर याला मिळाला होता. तो हस्तिदंती ओपनर त्याने त्या डॉक्टरला दिला, आणि तो म्हणला काढणार कुठे, तर म्हणला टॉयलेटमध्ये, म्हणजे त्या शौचकूपाच्या इथेच काढलं जाईल. पण मग आवाज झाला तर ते म्हणले तुला वेदना सहन करावी लागेल, खूप वेदना होती, कारण ती गोळी काढून उचलून काढायची, आणि जर तू ओरडला तर तू पण मरशील आणि मी पण मरेल, कारण मी तुला मदत केली म्हणून. तर मग पहाटे 3 वाजता आजूबाजूच्या चर्चमध्ये त्या जोगिणी असतात, त्या घंटानाद करायच्या, त्या खूप मोठ्याने घंटानाद करायच्या. आणि मग त्यावेळेला तो म्हणला की तू त्यावेळेला तिथे ये, आणि तेव्हा मी तुझी काढतो गोळी आतनं बाहेर. आणि मग त्या ओपनरनी काढली, आणि तिथे काय पाणी नाही, काहीच नाही ना, पाणी 1 ग्लास पाणी मिळायचं, ते सगळ्यासाठी वापरायचं. मग आत्ता पाणी मिळणार कुठनं. मग तो म्हणला की ती कशी, आता जखम तर वाहत होती, तर मग तो म्हणला की आता तुम्ही ती काढली, हा ओरडला जोरात, पण त्या घंटांच्या गावामध्ये बाजूला ऐकायला आली नाही. मग तो म्हणला आता तुझी बोटच साठ, आणि त्याला लाळ असते ना, ती जखमेवरती हे कर, आणि चिंध्या जिथून कुठून चिंध्या मिळतील त्या चिंध्या तुझ्या पोटीत भरून ठेव. म्हणजे कशा पद्धत, मी तरी ही उदाहरणं कमी सांगते बरं का, तरी कशा पद्धतीनं त्यांनी सहन केलं असेल आपण विचार पण करू शकत नाही. कारण म्हणजे कसं आहे ना, की तो म्हटलं ना की सांगताना सुद्धा लोकांचे चेहरे बघून मला असं वाटायचं की ह्यांना ते पोचेल का, कारण त्यांनी ते अनुभवले नाही. कारण समानशील व्यसने असू शकतात, एखादी गोष्ट दोघांनी अनुभवलेली असेल तर आपल्याला ती दोघांनी ऐकणाऱ्याला आणि सांगायला पटते. पण मग तो म्हणाला की नाही, हे मी खरं अनुभवलेलं आहे, आणि हे जग असं आहे, पण ते काळं जग आहे असं तो म्हणायचं. हे काळं जग आहे, पण पांढरी बाजू असते ना, प्रत्येक गोष्टीला पांढरी बाजू सुद्धा असते. आणि एखादी व्यक्ती सुद्धा किंबहुना आपल्याला मानसिक दिलासा देणारी असली तरी आपलं जगण्याचं बळ वाढतं, हे मी स्वतः अनुभवले. आणखीन मी 2 प्रयत्न मी सांगितले तुम्हाला. आणखीन एक त्याचा पळण्याचा प्रयत्न होता. त्याने 9 जणांना बरोबर घेतले. त्याला तंत्रज्ञान अवगत होतं ना, रेल्वेमध्ये बसल्यानंतर लिप्झिंग पासून लांब कुठे जायला मला वाटतं त्याला 9 तास. त्यांनी चालकाला विचारलं किती वेळ लागणार आहे, तर तो म्हणला 9 तास. मग तो म्हणाला आपण जे बसलोय ना त्याच्या उलट्या बाजूनी ते नटबोल्ट काढले तर आपलं डोकं आणि आपणच फक्त असे खाली जाऊ, आणि त्याच्यासाठी आणि म्हणजे जाडजूड माणसं पण जाऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी 9 जण गोळा केली, आणि ते नटबोल्ट काढायला 8
8 ते 8.5 तास लागले आणि पोचायला फक्त 20 मिनिटं होती. मग 20 मिनिटात आता करणार काय? तर त्यांनी इशारा केला आणि सगळ्यांनी खाली आले आणि उलट्या बाजूनी धरून ठेवलं घोरपडीसारखं. मी त्याला तानाजी आठवला आपला. तर उलटं धरून ठेवलं आणि ती जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा सगळ्यांनी माना खाली घातल्या. कारण का तर माना असं सरळ असतं तर टरबुजासारखं किंवा कलिंगडासारखं सगळ्यांच्या मानच उडाल्या असत्या ना. आणि मग ते सगळे अगदी जीवाच्या कराराने ती संपूर्ण गाडी जाईपर्यंत थांबले आणि ज्यावेळेला सगळ्यांनी एकाच वेळी उड्या मारायच्या खाली, असं उड्या म्हणजे बाजूला सारखायच्या त्या प्लॅटफॉर्मवरनं आणि असं करू शकली. पण मग 9 जण 9 दिशेला जा म्हणजे मग आपण एकत्र पकडले जाणार नाही. हा तिसरा प्रयोग पण त्यांनी त्या छळछावणीतनं पळून निघताना केला होता. आणि मग तो म्हणाला की असं आपण पळून जाणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे असा माझ्या मनात विचार आला नाही. कारण शेवटी आपण जर राहिलो, आपण जर जिवंत राहिलो तरच आपण आपल्या लोकांच्यासाठी काही करू शकतो. आणि यांचे पण जे सगळे जी दुष्कृत्य आहेत ती पण आपण बरोबर असलो सहीसारानं सुटलो तरच बाहेर काढू शकतो, नाहीतर नाही. मग पुन्हा त्याला काही वेळेला असं वाटायचं की अरे आपले सगळे गेले, आता आपल्याला बाहेर पडलो तरी जगण्यात काय अर्थ आहे. आणि एके ठिकाणी म्हणजे त्याची कामं सारखी बदलत होती बरं का. एके ठिकाणी अशा जसे पाईपलाईन असतात ना, त्या पाईपलाईनवरनं पाणी काही ठिकाणी थंड पाणी असायचं, काही ठिकाणी बॉयलरमधनं जाणारं पाणी असायचं आणि त्या सगळ्या पट्ट्यांची जबाबदारी याच्याकडे होती. आणि एकूण 142 पट्टे होते त्या चालणारे आणि 142 पट्ट्यांचं तंत्रज्ञान, कुठे लूज ठेवायचं कुठे टाईट आहे हे सगळं त्याच्याकडे होतं. मग तो म्हणायचा की आता हे आणि त्याच्या गळ्यात काय अडकवलेलं असायचं, एकही पट्टा लूज झाला तर याला फासावर द्या. म्हणजे एकीकडे त्या मृत्यूच्या छायेमध्येच काम करायचं. म्हणजे चूक होऊ शकते ना. कारण आपल्याला सुद्धा बघा कोणीतरी असं बघत असलं ना की हे व्हायला पाहिजे, हे झालं पाहिजे, हे झालं का नाही, तर आपण सुद्धा कुठल्याही वयोगटातला माणूस जरा चाच पडतो, अरे हे आपल्यावर सारखं दडपण आहे, मग ही तर काय मृत्यूची तांडव सारखं डोक्यावर असताना. आणि तो म्हणलं मला त्याच्यात आनंद कशाचा झाला, तर मला 5 वर्षांनी माझी धाकटी बहीण त्या कामगारांमध्ये काम करताना अचानक दिसली, पण ओळख द्यायची नाही. मग आले समोर तात्याराव सावरकर आणि बाबाराव सावरकर, त्यांना सुद्धा एकमेकांशी बोलता यायचं नाही. मग ते म्हणले मला इतका आनंद झाला की क्षणभर मी बघतच राहिलो आणि तेवढ्या त्याच्यावरती नजर ठेवणाऱ्या माणसाने याच्या डोक्यात धोंडा घातला की तुझं लक्ष कुठं आहे. आणि मग ते धोंडा घातल्यावरती खूप पडली बरीच. तो म्हणायचा बाकी काहीच उपचार करता यायचा नाही ना, जिथून तिथून मिळतील त्या चिंध्या खिशात घालून ठेवायच्या मी. मग त्या चिंध्यात मी भरल्या त्या जागेवरती जखमेच्या. म्हणजे असे पण दिवस काढलेले आहेत. म्हणजे वाचताना अक्षरशः खरं म्हणजे हे सांगावं की नाही असं वाटत होतं. त्याने पुढचा आनंद सगळा सांगावा, पण कुठल्या परिस्थितीमध्ये माणूस कसा त्याला तयार होतो म्हणजे कसा तो सामोरा जातो आणि नंतर तो दुसऱ्यांना सांगतो तुम्ही आनंदच वाटा हे सांगतो, हे कसं सांगतो की ह्या पठडीतनं सांगतो. म्हणून ते मी खरं म्हणजे सांगायचा प्रयत्न केला. आणखीन एकदा त्याचं म्हणजे थोडंसं मागचं सांगायचं राहिलं म्हणून सांगते. 13व्या वर्षी त्याचा वाढदिवस असताना सगळं बाहेर काही मिळायचं नाही हो, खाद्यपदार्थाची चणचण होती. तर आईने म्हणजे साधारणतः आधी असल्यामुळे आईने सगळे म्हणजे काय तिचे दागदागिने हे ते बाहेर जाऊन ती म्हणायची की मला अन्नधान्य लागणारी फळफळावळ किंवा अंडी हे विकत आणायचं, पण ते सुद्धा कमी मिळायचं. मग एकदा त्याला वडिलांनी विचारलं बोल तुला काय हवं तुझ्या वाढदिवसाला, तर त्यांनी काय सांगावं, मला 6 अंडी 1 अननस आणि ब्रेड एवढं मला हवं. तर आता हे कसे आणतात, तर वडिलांनी धडपड करून कुठे फिरून ते आणलं. आणि तो म्हणला मी त्या दिवशी हावरटासारखं आमच्या घरात कुणाला नाही विचारताना ते सगळं खाल्लं, कारण मला हे कित्येक दिवसात दिसलंच नव्हतं. आणि ते सगळं आठवत राहतं की आपल्यासाठी धडपडणारी अशा व्यक्ती आता आपल्या समोर नाही. आणि 1 नाही 2 नाही, घरातल्या आपल्या मोठ्या वाड्यामध्ये सगळे 120 जण सगळे एकाच चेंबरमध्ये गेले. याला अर्थ काय म्हणला, डोकंच म्हणलं माझं मती गुंग व्हायची. आणि अशा पद्धतीने जर का आपल्याला पण जावं लागलं तर, आणि पुढे आता इथून निसटून पुढे गेलो तर पण बहीण भेटल्याचा आनंद होता ना. मग आता ती कधीतरी इथून बाहेर पडल्यानंतर भेटेलच. आणि मग यथावकाश अशी 3-4 वर्ष गेल्यानंतर जर्मनी पण म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीत मागे पडायला लागली. आणि त्यांना असं समजायचं आता ह्या लोकांचं करायचं काय, आपल्याकडे तर पैसा नाही,
यांना आपण ह्या सगळ्या ज्यू लोकांना आपण ठेवलेलं पण अन्नधान्य नाही, त्यांना चलनवलन करायला काही नाही, आपण आपल्यासाठी ह्या लोकांचा फक्त उपयोग करून घेतलेला आहे, कारण यांच्याकडे तंत्रज्ञान, बाकी सगळे मारलेच. पण ह्या शिक्षित सगळे होते, त्याच्यात कलाकार होते, डॉक्टर होते, वकील होते, प्रोफेसर होते, कोण नव्हते असं नाही. पण या सगळ्यांचा उपयोग केल्यावर त्यांना सोडणं पण अपरिहार्य आहे. मग 135 जणांना अचानकपणे 3 वाजता सांगितलं की चला आता. यांनी विचारलं त्याच्या स्वभावाप्रमाणे कुठे नेणार म्हटल्यावरती एक अत्यंत फ्रेंच बाई होती, ती अत्यंत दुष्ट होती. तो म्हणला दुष्टतेची परिसीमा की ती म्हणली विचारायचं धाडसच कसं केलंस तू. म्हणून तिने 7 लोकांना बोलावलं, प्रत्येकाच्या हातात चाबूक दिला, त्याला एका खांबाला बांधलं आणि प्रत्येकाने जोर जोरात 7 झुटके त्याला मारले अंगामधनं. ते म्हणले अक्षरशः म्हणजे रक्ताच्या चिंकांड्या उडाल्या आणि त्या ठिकाणी मी बेशुद्धच पडलो. मग आता कोणी असं जर करायला धजेल तर तुमची गत हीच होईल, असं त्याचा निर्देश केला. आणि तो म्हणला त्याच्याबरोबर त्यांचं श्वानप्रेम किती होतं. त्या जवळ ती कुत्रं होतं त्या बाईच्या, त्याला ती डार्लिंग डार्लिंग म्हणत होती. मग तरीही त्या अवस्थेत तो म्हणला तुम्ही प्राण्यांवर जर इतकं प्रेम करता तर माणसावरती थोडी पण दयामया का दाखवत नाही, असं तिच्या नजरेला घर भिडवून मी म्हटलो. आणि त्यावेळेला मात्र ती काही बोलू शकली नाही. पण हे त्यावेळेला सुचणं हे किती धैर्याचं आहे, धाडसाचं आहे. मग हे सगळं बघितल्यानंतर खरंच असं वाटतं की ह्या माणसाला म्हणजे केवढं, म्हणजे का ते सगळ्या जगामध्ये काय इतकं ते गाजलं असेल पुस्तक, किंवा काय त्याच्यामध्ये असं महत्त्वाचं असेल. ही सगळी पार्श्वभूमी सांगितली. आता आपण थोडंसं एकूणच त्याच्याबद्दलचं बघूया. आणि मग म्हणजे थोडंफार राहायला नको म्हणून मी मधनं सांगितलं. तर 1992 साली बरं का, 1992 साली तो एडी जाकू म्हणतो की 75 वर्षांच्या पूर्वी युद्ध संपल्यानंतर त्या दिवसामध्ये एका नाझी, मगाशी मी सांगितलं त्या नाझी माणसाला तो भेटायला गेला आणि तो एकदम म्हणजे आश्चर्यच वाटलं त्याला की आता ह्याला आपण उत्तर काय द्यायचं. मग त्याच्यावरनं त्याने असं एक विधान सगळ्यांना सांगितलं की शत्रुत्वाचं कारण असतं ना तो द्वेषच असतो. मग तो 2 व्यक्तींमधला असू दे, 2 राष्ट्रांमधला असू दे, 2 राज्यांमधला असू दे. एखाद्याचा अहम म्हणजे इगो आणि द्वेष म्हणजे जेलसी असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. त्या व्यक्तीनेच त्यातनं बाहेर पडणं हे आवश्यक असतं. हे सगळं मी माझ्या अनुभवावरनं सांगतोय. असं तो लहान गटांपासून मोठ्या गटांपर्यंत सगळ्यांना सांगायला लागला. आयुष्यामध्ये तो म्हटला पुरेसं प्रेम मैत्री मिळाली की आपलं वेदना दुःख यश कमी होतो. आता मैत्रीमध्ये संस्कृतमध्ये खूप सुभाषित आहेत, अप्रतिम अर्थपूर्ण आहे. मैत्री म्हणजे कशाला म्हणायची हो, कुणाला मित्र कुणाला म्हणायचं की ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंगते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. मग ही मैत्री एडीला मिळाली होती, म्हणजे जो मनापासून देतो आणि आपल्या मित्राचं पण मनापासून घेतो आणि त्याला गुह्य म्हणजे आपले त्याच्या मनातले विचारपूस करतो सुखदुःखाची आणि आपलीही सांगतो आणि भुंगते त्याच्याकडे जेवायला जातो आणि आपणही मनापासून जेवायला देतो. ही 6 मैत्रीची लक्षणं दिली आहेत. आणि ही याच्या आयुष्यामध्ये अनेक अशी माणसं आली की त्यांनी पण आपलीशी केली. आणि ते म्हणजे वडील माझे अत्यंत माणसलोभी होते. कुठल्याही वयोगटामधल्या व्यक्तीशी त्यांची मैत्री व्हायची. ते कुणालाही जेवायला बोलवत असत घरी, आणि घरी 10-12 लोक सुद्धा जेवायला सहज आली तरी आई देखील कधी काही म्हणायची नाही. फक्त ती म्हणायची एका वेळेला टेबलावरती 8 जणच बसतात. मग 8 जणांसाठी तर त्या माणसाने त्याच्या वडिलांनी अजून 2 टेबल घरात आणून ठेवली, कारण घरही खूप मोठं होतं. आणि मग म्हणलं आता काय मी कितीही बोलवली तरी तुला काय हरकत नाही, कारण आपल्या घरामध्ये खूपच माणसं आहेत घरात पण आणि बाहेरच्यांना पण तेवढाच आनंद का नाही देऊ. त्यामुळे तो म्हटला की मला तो एक संस्कार माझ्यावरती झालेला होता. मग त्याच्यावरनं तुरुंगात असताना काय मिळायचं बघा, तर मिळायचं काय 2 ब्रेडचा स्लाइस, अगदी पातळ असं, म्हणजे त्याला आमटी म्हणावं वरण म्हणावं काय नाही, पातळ असं पाणी आणि कॉफी. त्या कॉफीवरनं पण सांगते नमुना म्हणजे खरंच त्याने जो अनुभव घेतलाय तो सांगते. तो म्हणाला तो कुरुम आणि बी, आम्ही सगळे कॉफी प्यायचं म्हणजे काय, त्यांनी जरा तरतरी येते म्हणून आम्ही आम्हाला किती अर्धा कप कॉफी मिळायची. पण एक दिवस म्हणला त्या कॉफीला असा विचित्र वास आला. कसला वास आहे म्हणून त्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी विचारलं की काय रे असा वास कसला आहे. काय नाही म्हणलं उकळले असते. तो म्हणाला पण पुन्हा 8 दिवसाने अजून जरा विचित्र चव पण विचित्र लागली.
मग तो म्हणाला नाही नाही, काय करतोय बघू दे मला. कारण ती उत्सुकता होती मनामध्ये की हे काहीतरी चवीला वेगळं लागतंय, म्हणून आपण नको घ्यायला. तो म्हणाला की एक मोर्गेन नावाचं एक द्रव्य असतं आणि ते कॉफीमध्ये घातलं की चव बरी लागते, पण घेणाऱ्याला पुरुषांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत त्यांना मुलं होऊ शकत नाही. हे त्याला माहिती होतं, कारण त्याचं नॉलेज पण चांगलं होतं आणि वाचनात पण त्याच्या आलेलं होतं. आणि मग तो म्हणाला की पूर्वपणे मी त्या दिवसापासून, आणि मग किती घालतोस रे तो म्हणला, तर ते अर्धा कप घातलं तर 100 माणसांना पुरेसं होतं. आणि मग तू किती घालतोस, तर तो म्हणला आम्ही सगळा डबा त्याच्यात होतो. मग तो हादरला. तो म्हणला त्या दिवसापासून आम्ही दोघांनी कॉफी घेणं सोडून दिलं, मिळायची किती अर्धा कप, पण त्याचा हा दुष्परिणाम. आणि तो म्हणला इस्रायलमध्ये आम्ही सुटल्यानंतर, इस्रायलमध्ये त्याचा एडीचा मित्र इस्रायलमध्ये राहत होता, तर तो म्हणला की त्याला मुलबाळ झालं नाही, कारण त्याला आम्ही सांगूनही त्याने ऐकलं नाही. त्याने ही कॉफी रोज प्यायली, कारण दुसरं काहीच मिळायचं नाही. थंडीमध्ये गारठ्यासाठी, तरतरी येण्यासाठी तो प्यायचा. म्हणजे कशा नाना प्रकारे त्यांनी असा छळ केला होता बघा, की म्हणजे तुमचं सर्वस्वच तुमचं हिरावून घेतल्यासारखं. म्हणजे ह्या अशा गोष्टींना सुद्धा मी डगमगलो नाही. आणि त्याच्यात मी म्हणून तुम्हाला सांगतोय, असं म्हणतो तो की तुम्ही तुमचं जीवन आनंदी करण्यासाठी तुम्ही दुसऱ्याला निरपेक्षपणे काहीतरी करा, तर तुम्हाला ते म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हा गीता माहीत नसलेला माणूसही त्याच्यामध्ये तसं सहभागी होतो. आणि कणव म्हणजे नुसती कणव किंवा दया वाटून उपयोगाची नाही, तर त्याच्यानंतर आपल्याला कृती पण झाली पाहिजे. तुमच्याकडे वाटून घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये अतिशय निखळ असं प्रेम असलं तरच तुम्ही दुसऱ्यावरती प्रेम करू शकता आणि त्याचं प्रेमही संपादन करू शकता. हे मी माझ्या जवळच्या नातेवाईकांच्याकडनं मला माहिती झालंय आणि मी तशाच पद्धतीने मी वागतो. तुम्हाला जे येतं आहे ते इतरांना काहीही अपेक्षा न घेता शिकवा, तर त्याचं तंत्रज्ञान त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी देखील अनेक हजारो लोकांना शिकवलं, काहीही पैशाचा मोबदला न घेता. म्हणजे तो जी व्यक्ती सांगते, मी करते, त्याप्रमाणे वागते, त्याच्यावर लोक विश्वास पण ठेवतात ना. आणि अनेक गोष्टी करून बघितल्या त्यांनी. म्हणजे तंत्रज्ञान अवगत होतं, गाडी रिपेअरचा धंदा केला, त्याच्यानंतर पत्नीच्या साह्यानं त्या पत्नीची आई होती ती त्यांच्याकडेच राहायची. ऑस्ट्रेलियामधली सगळ्या धनवान लोकांचे ड्रेसेस जे होते, म्हणजे बायकांचे विशेष करून युरोपीय पद्धतीचे कपडे शिवायचे, तर ते पण तिची आई शिवायची. आणि त्याच्यामधल्या त्याला काही तांत्रिक रूप हवं असायचं किंवा टेक्निकली तो लवकर कपडे कसे शिवून होतील, त्या शिलाई मशीनमध्ये सुद्धा यांनी वेगवेगळ्या सुधारणा केल्या. म्हणजे तंत्रज्ञान एकांगी नव्हतं, ते सर्वांगी होतं. इस्त्री करताना, इस्त्री पूर्वी घरातच केली जायची, इस्त्री करताना त्या कोळशामध्ये काय प्रमाण असावं, कारण पूर्वीच्या काही पण तिकडे कोळशावर, तर त्यात प्रमाण काय असावं, कुठला कोळसा घातला तर ते खूप प्रज्वलित न होता मंद आचेवरती इस्त्री होईल, अशा अनेक गोष्टी यांनी शोधून काढल्या. आणि त्यामुळे लोकांना तो अतिशय प्रिय व्हायचा. कोणाकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली, तंटा झाला, भांडण झाली, तरी लोक याच्याकडे यायची. म्हणजे तो अजातशत्रू म्हणावा असा होता. म्हणून तो म्हणला मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मीच, माझ्यासारखा आनंदी मीच आहे, असं त्याला अनेकदा वाटायचं. आता प्रथम ते सिडनी शहरातून लोक त्याच्याकडे यायचे ऐकायला, आणि मग ऑस्ट्रेलियामधून पण यायला लागली. आणि त्याच्या म्हणजे एवढी म्हणतो की कोणाला उत्सुकता असेल त्याच्यासाठी मी माझ्या मृत्यूचक्राची कहाणी सांगतो. मी मृत्यूचक्र का असं त्यांनी शब्द वापरला ते सांगितलं तुम्हाला, की मृत्यूचक्र असं तो का म्हणला, कारण आपल्यासारखा सामान्य माणूस असतो तो एवढ्या तेवढ्याने सुद्धा हबकतो. आणि ते म्हणजे काही चुकीचं नाहीये, कारण आपलं अनुभव विश्व तेवढंच असतं. त्यामुळे आपण म्हणून सहवेदना आणि म्हणजे म्हणतात आपल्यात एक म्हण आहे बघा, परदुःख शीतळ असतं. आपल्या उमऱ्यापर्यंत आलं तरी सुद्धा आपल्याला फारसं ते जाणवत नाही. आणि बरोबर आहे, प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, प्रत्येकाचं शारीरिक दुःख देखील वेगळं असतं आणि मानसिक दुःखाचा स्तर देखील वेगळा असतो. ते कुणाची बरोबरी करू नका, असं त्यांनी आपल्या उदाहरणावरून घालून दिलं होतं. आणि गेली 100 वर्षे मी तो म्हणला जगत आलो आहे. दुष्टांच्या नजरेला नजर कशी द्यायची, ते एक उदाहरण मी तुम्हाला त्या फ्रेंच बाईला त्यांनी कसं विचारलं होतं ते सांगितलं, की दुष्टांच्या नजरेला नजर कशी द्यायची हे मला ठाऊक आहे. आणि मानवी जातीतील सर्वात नीच प्रवृत्ती मी पाहिली म्हणला.
अजून नीच पातळीवर कोणी जाऊ शकत नाही हे मी पाहिलंय. आणि मृत्यू छावण्यातल्या भयकारी अनुभव, माझे आणि जाती बांधवांचे आयुष्य संपवण्याच्या नाझीच्या प्रयत्नांचा मी साक्षीदार आहे म्हणला. पण तरी तो म्हणतोय बरं का, की मी नाझीला चुकीचं ठरवत नाही, कारण त्याचा द्वेष त्याला कारणीभूत होता. म्हणजे बघा, ज्ञानेश्वर आठवतात की जे खळांची मांदियाळी, म्हणजे तुमचं वाकडे पण जाऊ दे, मग तो अशाच पद्धतीने म्हणतोय ना की अरे मी त्याला नाही दोष देते, त्याच्यातला दुष्टपणा, त्याच्यामधला हेवा, त्याच्यामधला मत्सर इतका पेटला म्हणून तो असं वागला. म्हणजे तो परत त्यालाही नाही, चूक नाही आहे असंच म्हणतोय. एक गोष्ट तो म्हटला, मी पूर्ण आयुष्यात शिकलो की आता मला असं म्हणायला हरकत नाही की या मृत्यूचक्रावरच्या धावेवरती धावल्यामुळे आता मी सर्वात आनंदी माणूस आहे. कारण मला दुःख काय पराकोटीचं असतं हे मी अनुभवलेलं आहे, हे मी बघितलेलं आहे. आणि इतरांनी तशा वाटेने जाऊ नये याची पृथ्वी तलावरच्या कुठल्याही माणसाने त्या पद्धतीनं जाऊ नये हे मला माहिती आहे. आणखीन वडील त्याचे, म्हणजे सुरुवातीला वडील कुठे होते तर पोलंडला होते, आणि पोलंडमधनं त्यांच्या कामाच्या निमित्तानं किंवा आपल्याला अधिक धन मिळावं म्हणून ते जर्मनीमध्ये स्थायिक झाले. पण म्हणून ते मगाशी सांगितलं तसं ते स्वतःला जर्मनच आधी समजायचे ना. पण तरी ह्या नाझीच्या कटकारस्थानामुळे त्यांना अतिशय, म्हणजे तीनदा तो अतिशय वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. आणि त्याने असं म्हटलं होतं ना की तीनदा पळून जायचा प्रयत्न केला होता, तर आपलं सुदैव म्हणून इतरांना सोबत घेऊन जगावं असं त्याला त्याच्या वडिलांना वाटायचं. आणि दुसऱ्यांदा पळून गेल्यावरती 2 महिने ह्या सगळ्यांना, म्हणजे तिघांना चौघांना एकत्र राहता आलं होतं, कारण एका जीव माणसाने आपल्या पोटमाळ्यामध्ये त्यांना राहायला परवानगी दिली होती. आणि त्या पोटमाळ्यामध्ये खाली उतरायचं, कसं उतरायचं तर म्हणजे 1 नंबर 2 नंबरला जाताना करायचं काय, खाली उतरलं तर त्याच्या घराभोवती सुद्धा नाझी होते ना, मग करायचं काय. तर ह्यानी काय शोधून काढली होती युक्ती, की चिंध्या गोळ्या केल्या आणि एक असा बार घेतला आणि त्या पॉटच्या आकाराचे चिंध्याचं ते तयार केलं आणि तिथे ते प्रातर्विधी करायला लागले. म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी केल्या होत्या आणि अनुभवल्या होत्या. म्हणजे सांगताना सुद्धा असं वाटतं की म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे, हे फक्त आपण वाक्य म्हणतो, पण खरं तर त्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच ना माणसाच्या ठिकाणी. क्षुधा, तृषा आणि जे वेग म्हणतो आपण, की वेग 14 वेग सांगितलेत आयुर्वेदामध्ये, की जांभई, तहान, भूक, नंतर मलमूत्र विसर्जन. हे तर माणसाला, कुठल्याही माणसाला जगातल्या सारखंच आहे की हो. तर शिंक आली तरी बाहेर कुणीतरी आपल्याला गोळी घालेल म्हणून शिंकायचं पण नाही का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना तर म्हणलं आम्ही 4 जण इतके सामोरे झालो, म्हणजे सामोरे जात होतो की आता आपल्या 4घांपैकी कोणाला तरी एकाला आता गोळी बसणार. म्हणजे ही सारखी मृत्यूची छाया त्याच्यामध्ये होती. आणि 1933 पासून हे जे दुष्टचक्र सुरू झालं होतं ते कधी थांबणार हेच मुळी त्याला काही कळत नव्हतं. आणि मग त्याला त्याची एके ठिकाणी फोरमन म्हणून एका कंपनीने योजलं होतं त्याला, कारण त्याच्याकडे कौशल्य होतं. पैसे नाही देणार, खायला आम्ही एक वेळच देऊ, पण तुझ्याकडनं काम करून घेऊ. असं काम करताना सर्व, मी मगाशी सांगितलं तसं, सगळ्या पाईपमध्ये हवेचा दाब नियंत्रित करण्याचं त्याच्याकडे काम होतं. आणि ते जमलं नाही तर त्याच्यावरती थंड पाण्याचे फवारे मारायचे एडीवरती. आता ऐन बाहेर थंडी आणि आपल्यावरती थंड पाण्याचे फवारे मारल्यावरती माणसाचं काय होईल हो. म्हणजे कल्पनाच तर म्हणलं मी तुम्हाला सांगूच शकत नाही. पण एवढंच सांगतो की त्याच्यामधून सुद्धा मी वाचलो. याला कारण माझा मित्र पुर्ग, कारण त्यांनी जगण्याची उभारी दिली आणि मला माझी तिथे बहीण भेटली की आता आपल्याला आपलं कुणीतरी आहे, आपलं म्हणणारं कुणीतरी आहे. 2 गोष्टी माणसाला जगायला उमेद देतात तो म्हणाला. एक म्हणजे आपण कुणाला तरी हवेसं वाटणं, आणि दुसरी म्हणजे आपण कुणासाठी तरी काहीतरी मनापासून करतोय ही इच्छा मनात असणं आणि तसं करता येणं. या 2 गोष्टी माणसाला जिवंत राहायला कारणीभूत असतात. आणि ह्या माझ्या बाबतीत अनेक ठिकाणी झाल्या म्हणल्या. एकदा सकाळच्या वेळामध्ये बाहेर फिरायला गेले होते. त्यांना एक 10 मैलापर्यंत फिरायला परवानगी होती, पण पायात साखळदंड, एकमेकांच्या पायामध्ये साखळदंड बांधलेले असेल. आणि मग ते जाणार कसं, एकाचा वेग कमी पडला तर दुसरा पाठीमागे राहणार, पुढचा गेला तर तो धडपडणार. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं की ते एकाच लईत चालावे म्हणून त्याने काउंटिंग सुरू केलं. आणि त्या काउंटिंगमधनं तो म्हणला कसं चालायचं हे मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे परत गरज ही शोधाची जननी आहे.
म्हणजे तो म्हणला आपण जास्त वेगानं पण चालायचं नाही, कारण आपली ताकद आपल्याला वाचवली पाहिजे. कारण त्याच्या एका डॉक्टर मित्रांनी सांगितलं होतं की जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढा वेळ तुम्ही शारीरिक विश्रांती घ्या, इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला जिवंत राहणं आवश्यक आहे. आणि तरीसुद्धा 100 वर्षापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जिवंत राहायला म्हणजे बघा शारीरिक केवढी ताकद त्याची पणाला लावली असेल त्याने, आणि नंतर सुद्धा कसं सावरलं असेल स्वतःला. आणि सततच झालेली उपासमार, सततच झालेले कदान्न, म्हणजे शिळा अन्नशिवाय दुसरं मिळायचंच नाही. नंतर ह्याच्यामुळे काय झालं होतं सांगू का, बाहेर आल्यानंतर सुद्धा अंगावरती गळवं होती, ह्या सगळ्याच लोकांच्या अंगावर गळवं होती. आणि मग त्यांना गंधकाचं स्नान करायला लागायचं. आणि गंधक जास्त प्रमाणामध्ये जरी आपल्याला आता त्याचाही त्रास होतो. आणि मग त्याच्यावरून ते म्हणले आम्हाला स्किन डिसीजचा त्रास व्हायला लागला. म्हणजे एका दुष्टचक्रातनं बाहेर पडल्यानंतर असं दुष्टचक्र दुसरं थांबायचं ना. शरीरावरती जखमांची बरीच स्मृतिचिन्ह होती. आणि एकदा त्याला जी बायको मिळाली ती कशी मिळाली तर बाहेर म्हणजे ह्याच्यामधनं बाहेर आलं ना, तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर 20 एप्रिल 1900 मला वाटतं 1996 फ्लोरे आणि एडी 1896 ते दोघं त्याची पत्नी तो कशी मिळाली तर तिच्याकडे ती स्वतः ज्यूच होती, पण तिने ह्याच्यासारखंच मी अनाथ आहे असं हे करून घेतलं होतं आणि जर्मन आहे असं म्हटली होती आणि त्यामुळे ती बचावली होती. तर याला काहीतरी स्टॅम्प तिथे मारायचं आणि स्टॅम्पवरनं तुम्हाला रेशनिंगचं धान्य वगैरे मिळायचं. तर तिच्याकडे ते स्टॅम्प होते आणि ते स्टॅम्प आणायला हा गेलेले असताना त्यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की मी ज्यू आहे. तर ती म्हणाली की मी पण मुळातली ज्यूच आहे, पण मला कोणीही नाही. तर मग ते म्हणले आपण दोघं लग्न करायचं का. अशा पद्धतीने ती फ्लोरे त्याच्या आयुष्यामध्ये आली. पण म्हणजे हा सुद्धा तो म्हणला दैवयोगच आहे. आणि माझ्या एवढ्या सगळ्या असं सगळं गंधकाने स्नान केलेलं शरीर, अंगावर गळवं, डोक्यावर गळवं, अशा पद्धतीने मला तिने स्वीकारलं, हे माझं नशीबच म्हणायचं. आणि सुख तो म्हणला काही आकाशात खाली पडत नाही, ते तुमच्या हातातच असतं. आणि आनंद पण तुमच्या मनातून आणि तुमच्या म्हणजे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ना त्यांच्याकडूनच मिळतो. आणि ते प्रेम तुम्ही मनापासून केलं तर दुसऱ्याची सुद्धा त्याला पावती नक्की मिळते, असं त्याच्या बोलण्यामध्ये वारंवार यायचं. त्याच्या पुढच्या 7 वर्षात म्हणजे बाहेर पडल्यानंतर असे प्रसंग ओढवले. 2 छावण्यांमधनं त्याला एक बुखेनवाल्ड म्हणून होती छावणी आणि एक औचविज म्हणून. बुखेनवाल्ड का तर तिथे जवळ एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये बीचची झाडं बरीच होती. त्यावरनं त्याला आणि मग आनंदाचे झाड का आनंदाचे झरे असं नाव का पडलं ह्यानी दिलं बरं का नाझींनी. तर ह्या लोकांच्या किंकाळ्या यायच्या ना आणि मग त्या ह्याने ऐकले की त्याने आनंद व्हायचा, म्हणून आनंदाचे झरे किंवा आनंदाचं ती छावणी असं त्यांच्या दृष्टीने होती ती. पण ते म्हणले की म्हणजे माणूस एकदा द्वेषाने पेटला की त्याला दुसऱ्याच्या दुःखामध्येच असुरी आनंद किती होतो हे मी बघितलं आणि ते आयुष्यात मी करणार नाही आणि बाकी कुणीही पण करू नका असं त्याचं वारंवार सांगणं होतं. आता त्या सगळ्या एकूण काही राहू नये म्हणून त्या सगळ्यांवरती एडीनी असं म्हटलं की मी जेव्हा बाहेर आलो, मला जेव्हा पहिल्यांदी मुलगा झाला तेव्हा मी मुलगा होणार होता तेव्हा मी एका फोरमन म्हणून दुसऱ्या देशामध्ये विमानाने गेलो होतो आणि मला सांगण्यात आलं की अरे तुझी बायको दवाखान्यामध्ये गेलेली आहे. तर मला म्हणला की मला अस्वस्थता आली खूप की आता आम्हाला बायको मुलगा बघायला मिळतात का नाही, कारण सगळं भीतीचं सावटच डोक्यावरती पूर्वी असायचं. आणि मग तो म्हणला मला स्पेशल विमान मिळालं आणि मी गेलो आणि पहिल्यांदी मुलाला मी बघितल्यावरती सगळा पट विस्मृतीत गेला आणि माझ्या मुलाच्या आनंदात मी इतका रडलो, पण ते आनंदाश्रू होते, ते मात्र दुःखाश्रू नव्हते. आणि मग तो म्हणला की त्यावेळेला मी माझ्या सगळ्या लोकांना आधीच्या श्रद्धांजली वाहिली आणि तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून आज मला माझा मुलगा बघता आला आणि ज्यू लोकांसाठी पण मी खूप चांगलं काम करेन असं मला मनापासून वाटतंय. आणि मी आता जर्मन असूनही जर्मनीमध्ये राहणार नाही, माझा जर्मनीबद्दल द्वेष नाही, पण मी आता दुसऱ्या देशात जातो कारण मला दर 6 महिन्यांनी इथं स्टॅम्पिंग करावं लागतं आणि बिंचाचं बिऱ्हाड पाठीवर असल्यासारखं मला या भागातून त्या भागात आता सारखं करायचं नाही, म्हणून तो देश सोडून तो ऑस्ट्रेलियाला गेला. आता एकूणच त्याच्या सगळ्या ह्याच्याबद्दल एक 5 मिनिटं पण नाही 2-3 मिनिटात एक कविता केली आहे, कारण मग त्याच्यामधून सगळं येईल.
म्हणून केले. छळ छावणीत लढणाऱ्या एडी तुला सलाम, छळ छावणीत लढणाऱ्या एडी तुला सलाम, साहसाला आणि धैर्याला त्रिवार किरे प्रणाम. हसत्या खेळत्या जीवनाला द्वेषाचा सुरुंग लागला, हसत्या खेळत्या जीवनाला द्वेषाचा तुरुंग लागला. घरदार बेचिराग, आई बापही भस्मसात. सगळेच गेले म्हणून तो शब्द घातला मी. घरदार बेचिराग, आई बापही भस्मसात. बहिणीचाही पत्ता नाही, मित्रही सारे गेले दूर. कपडा लत्ता खान पान जिणे सारे विपरीत झाले. द्वेषाने वाढला द्वेष, सुडाने नाझी पेटून उठला. भले बुरे लहान मोठं सुक्यासह ओले जळाले. सतत काम मिळेना दाम, पडेल ते काम मुळीन आराम. जाणीवपूर्वक कत्तल झाली, जू म्हणून वाट लावली. कॉफीत ब्रोमाइड घालून गेले, नपुंसकत्व पुरुषाला आले. अमानुष कत्तल झाली, माणुसकी तर लयास गेली. खान पान प्रातर्विधी, स्नान सारे एकाच ठाई. किळस उबग अनास्थाही, जगण्याची सारी उमेदच सरली. क्रूरतेचा कळस नाझी, अमानुषतेचा ध्यास मनी. जीव सारे संपवताना मनात ज्याला हर्ष होई. सर्व जाचाच पुरून उरलास, काया सारी घायाळ झाली. पण मनात आशा धरून राहिलास, मरणास सारून उभा ठाकलास, मरणास सारून उभा ठाकलास. शतायुषी जीवन सहजी नसते रे, शतायुषी जीवन सहजी नसते रे. हाल अपेष्टा मागे सारून मैत्र भाव मनी जपलास. आनंदाने जीवन जगलास, आनंदाने जीवन जगलास. आई बाबा मामा काका मावशी गणगोत सारे मारले. एकटा शिलला रडत राहिलास, बहीण गवसली हर्षित झालास. शंभरीत आता असताना जगभर संदेश देत राहिलास. द्वेष नको मत्सर नको, दुःख बोला अर्धे होते, दुःख बोला अर्धे होते. सुख वाटा दुप्पट होते, सुख वाटा दुप्पट होते. कामाशिवाय राहू नका, मैत्रीशिवाय जगू नका. कामाशिवाय राहू नका, मैत्रीशिवाय जगू नका. आई वडील गणगोत सारे यांचा जरा आदर करा. आपलेही सारे क्रांतिकारक सहज का हो फाशी गेले. त्यांचेही असेच हाल न भूतो न भविष्यती झाले. स्वातंत्र्य का उगाच मिळाले, केवळ चले जावणे नाही मिळाले. सावरकरांचे हाल तर सर्वांनाच ज्ञात आहेत, तरीही त्या अंदमानात कमला काव्य बहरून आले. एका युद्धाला पूर्णविराम, एका युद्धाला पूर्णविराम, दुसऱ्या युद्धाची नांदी असते. जात पात धर्मयुद्ध समष्टी व्यष्टी नष्ट होते. म्हणूनच सारे संत सांगतात, धर्माने वागा नीतीने वागा. माणसा तू माणसाशी माणसासारखा वाग, माणसा तू माणसासारखा वाग.